नमस्कार. आज आपण पाहूया पती पत्नीचे नाते किती जन्मापर्यंत असते. कोणत्या पती पत्नीची साथ जन्मोजन्मी राहते. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर विश्रांती घेत होते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत होती. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे स्वामी, आज माझ्या मनात एक प्रश्न येत आहे. कृपया आपण मला सांगून माझ्या मनातील जिज्ञासा शांत करावी. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, विचार, तुझा कोणता प्रश्न आहे. नक्कीच तुला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. माता लक्ष्मी म्हणते, हे स्वामी, माझा प्रश्न असा आहे की पती पत्नीचे नाते किती जन्मांपर्यंत असते आणि कोणत्या पती पत्नीची साथ जन्मोजन्मी राहते. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर महादेवांच्या एका कथेत दडले आहे. तू ही कथा पूर्ण ऐक, यावरून तुला कळेल की पती पत्नीचे नाते किती जन्मापर्यंत असते. माता लक्ष्मी म्हणते, हे स्वामी, कृपया आपण ही कथा सांगावी. ही कथा पूर्ण मनापासून ऐकेन. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, जे स्त्री पुरुष ही कथा ऐकतात त्यांना समजते की पती पत्नीचे नाते किती जन्माचे असते किंवा राहते. मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा आणि गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. अर्धवट सोडू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री हरी विष्णू. पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला कथा सांगताना म्हणतात, हे देवी, एकदाची गोष्ट आहे. माता पार्वती शिवजींना म्हणते, हे प्रभू, मी पाहिले आहे की पृथ्वी लोकावर काही स्त्री पुरुष मोठ्या प्रेमाने जीवन जगतात. इतके की काही स्त्री पुरुष तर एक क्षणभरही एकमेकापासून दूर राहत नाही. एकमेकांकडे पाहूनच ते जगतात आणि दोघांची जोडी जन्मजन्मी टिकून राहते. तर हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचं आहे की या कलियुगातही पती पत्नीची जोडी दुसऱ्या जन्मात मिळते का नाही, आणि सोबतच नशिबाबद्दलही काही चर्चा करू इच्छिते की जे नशिबात नसते ते मनुष्याला मिळू शकते का. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, मी तुझ्या मनातली गोष्ट नीट समजलो आहे. आता मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट अगदी मनापासून ऐक, कारण ही गोष्ट ऐकल्याने तुला 2 ज्ञानाच्या गोष्टी मिळतील. पहिली, स्त्री पुरुषांचे नाते किती जन्मापर्यंत असते. दुसरी, नशिबात जे नसते ते कधीच मिळत नाही. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, एक राजकुमारी होती जी पूर्णपणे चारित्र्यवान होती. जिचे लग्न एका चारित्र्यवान राजकुमाराशी झाले होते. दोघेही जीवनाचा आनंद, सुख आणि वैभवासोबत घेत होते. त्यांच्याकडे धनाची कमतरता नव्हती. कमतरता होती ती फक्त एका अपत्याची, ज्यावरून राजकुमारी काळजीत असायची. काळ हळूहळू सरकत गेला. एके दिवशी राजकुमारीची प्रकृती अचानक खूप खालावली. मग ती राजकुमाराला म्हणाली, प्रियतम, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे. मी तुझी खूप सेवा केली आहे, भजन पूजनही केले आहे, पण मी तुझा एक आनंद पूर्ण करू शकले नाही. तो म्हणजे अपत्याला जन्म देण्याचा आनंद. मला भास होत आहे की माझे आयुष्य काही क्षणातच संपणार आहे. दुःख करू नकोस. पश्चात माझ्या आठवणीत तुझे आयुष्य जग. मी तुला वचन देते, पुढच्या जन्मात मी पुन्हा तुझी पत्नी बनेन. तेव्हा मी तुझ्या अपत्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेन. आणि इतके बोलताच त्या राजकुमारीचा मृत्यू होतो. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, पुढे भगवान शिव सांगतात, वेळ आल्यावर एके दिवशी राजकुमारही देहत्याग करतो. मग तो राजकुमार अशा राजाच्या घरी जन्म घेतो ज्याला 1600 राण्या होत्या आणि त्या सर्व राण्यांमध्ये तो एकुलता एक मुलगा होता. तिकडे ती राजकुमारी देखील राजाच्या घरी जन्म घेते ज्यालाही 1600 राण्या होत्या आणि त्या सर्व राण्यांमध्ये ती एकुलती एक मुलगी होती. भगवान शिव पुढे सांगतात, हे देवी पार्वती, ज्या राजाला मुलगा होता त्या राजाकडे एक अतिशय हुशार आणि एकनिष्ठ पोपट होता. राजा अनेक बाबतीत त्याचा सल्ला घ्यायचा आणि त्याचे ऐकायचाही. मोठ्या कठीण प्रसंगी राजा पोपटाचा सल्ला नक्की घ्यायचा. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, शिवजी पार्वतीला पुढे सांगतात,
एके दिवशी राजाने त्या पोपटाला बोलावले आणि सांगितले, हे पोपटा, मी तुला एक मोठी जबाबदारी सोपवत आहे जी तुला पूर्ण करायची आहे. तर पोपट म्हणाला, बोला महाराज, मी आपल्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा राजा म्हणाला, हे पोपटा, तुला तर माहीतच आहे की मला एकच मुलगा आहे आणि मला माझ्या मुलासाठी जशी सून हवी आहे तशी सून तुला शोधून आणायची आहे. आणि मग राजाने पोपटाला आपल्या मनातील सर्व काही सांगितले की त्याला सून कशी हवी आहे. पोपट राजाचे बोलणे ऐकून तयार झाला आणि म्हणाला, महाराज, आपल्याला जशी राजकुमारी हवी आहे ते आपण एका चिठ्ठीवर लिहून माझ्या पायाला बांधा. मग पुढचे काम माझ्यावर सोडा. मी तशीच राजकुमारी शोधून आणीन जशी आपल्याला हवी आहे. मित्रांनो, मग पोपटाचे बोलणे ऐकून राजाने एका चिठ्ठीवर आपल्या आवडीच्या राजकुमारीबद्दल लिहिले की त्याला कशी राजकुमारी हवी आहे आणि ती चिठ्ठी पोपटाच्या पायाला बांधली. मग पोपट तिथून राजकुमारीच्या शोधात उडत निघाला. जेव्हा पोपट एका शेजारील देशात पोहोचला जिथे खूप मुसळधार पाऊस पडत होता, तेव्हा त्याला एका जंगलात आश्रय घ्यावा लागला. त्याला एक जुने झाड मिळाले जे पोकळ होते. तिथेच त्याला वाटले की ती जागा त्याच्या आरामासाठी योग्य असेल. जसा पोपट त्या झाडाच्या ढोलीत जाण्याचा विचार करू लागला तसाच आतून एक आवाज आला, तू आत येऊ नकोस, नाहीतर तू आंधळा होशील. पोपटाने हे भयानक बोलणे ऐकल्यावर तो त्या झाडाच्या ढोलीत गेला नाही आणि झाडाच्या मुळाशी असलेल्या एका फांदीवर जाऊन बसला आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागला. पाऊस थांबल्यानंतर त्या ढोलीतून एक मैना बाहेर आली आणि पोपटाजवळ येऊन बसली. मग दोघे बराच वेळ गप्पा मारू लागले. या दरम्यान पोपटाने मैनेला सर्व सांगितले की तो कुठे जात आहे. पोपटाचे बोलणे ऐकून मैना म्हणाली, आज आपली भेट खूप चांगली झाली. आणि मग ती मैना पोपटाला म्हणाली, आपण आपल्या मालकाप्रती जितकी एकनिष्ठ आहात तितकीच मी देखील माझ्या मालकाप्रती एकनिष्ठ आहे. आपण आपल्या राजाच्या मुलांसाठी अशा राजकुमारींचा शोध घेत आहोत जिच्यात सर्व गुण असतील आणि मी देखील माझ्या राजाच्या मुलीसाठी म्हणजेच राजकुमारीसाठी अशा राजकुमाराच्या शोधात निघाली आहे ज्यात सर्व गुण असतील. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, शिव ही कथा पुढे सांगताना म्हणतात की मग तो पोपट म्हणाला, आमच्या राजाचे म्हणणे आहे की आम्ही अशी घरची राजकुमारी घेऊन येऊ ज्या राजाला 1600 राण्या असतील, कारण आमच्या राजालाही 1600 राण्या आहेत. तेव्हा मैना म्हणाली, आता तर गोष्ट बनेलच, कारण तुझ्या राजालाही 1600 राण्या आहेत आणि माझ्या राजालाही. तुझ्या राजाला फक्त एक राजकुमार आहे आणि माझ्या राजाला फक्त एक राजकुमारी. तुझ्या राजाचा राजकुमारही सर्व गुणसंपन्न आहे आणि माझ्या राजाची राजकुमारीही सर्व गुणसंपन्न आहे. अशा प्रकारे पोपटाने मैनेला राजकुमाराची सर्व पसंती सांगितली आणि तिकडे मैनेने पोपटाला राजकुमारीची सर्व पसंती सांगितली. मग तो पोपट आणि मैना राजकुमारीच्या देशात आले, कारण पोपट मनात विचार करीत होता की माझ्या मालकाचे स्वप्न पूर्ण होईल, त्याची इच्छा पूर्ण होईल, कारण त्यांना जशी राजकुमारी हवी होती तशीच राजकुमारी मला त्यांच्यासाठी मिळाली आहे. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, शिवजी कथा पुढे सांगताना म्हणतात की हे देवी पार्वती, अशा प्रकारे जेव्हा पोपट आणि मैना उडत राजकुमारीच्या महालात पोचले तेव्हा महालातील एका नोकराने त्यांना पाहिले. त्याने राजाला जाऊन सांगितले, महाराज, आपण ज्या कामासाठी मैनेला पाठवले होते तिने आपल्याशी खूप मोठा विश्वासघात केला आहे. ती राजकुमाराच्या शोधात कुठेच गेली नाही. ती एका पोपटासोबत फिरत आहे. मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. ती आपल्या आज्ञेचे उल्लंघन करीत आहे. जेव्हा राजाने आपल्या नोकरांकडून असे ऐकले तेव्हा त्याला राग आला आणि त्याने पोपट आणि मैनेला मारण्याचा हुकूम दिला. ज्यावेळी राजाने पोपट आणि मैनेला मारण्याची
शिक्षा सुनावली. ती गोष्ट मैनेला समजली. मैनेने पोपटाला सांगितले, आपल्या दोघांचा जीव धोक्यात आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण इथून पळून गेले पाहिजे. लवकर उडा, नाहीतर आपण दोघेही विनाकारण मारले जाऊ. राजाचे बाण आपल्याला लागण्यापूर्वी चला आपण इथून कुठेतरी लांब पळून जाऊया. आणि मग असा विचार करून पोपट आणि मैना तिथून खूप लांब उडून गेले. राजाचे नौकर जेव्हा त्यांना मारायला पोचले तेव्हा ते तिथे नव्हते. त्यांनी पोपट आणि मैनेला खूप शोधले, पण ते कुठेच दिसले नाहीत. मग त्यांनी असा विचार करून स्वतःची समजूत घातली की कदाचित पोपट आणि मैनेला शाही हुकुमाची माहिती मिळाली आहे, म्हणून ते एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. आता पोपट आणि मैनेने काही दिवस वाट पाहिली, जेणेकरून लोक ही गोष्ट विसरून जातील. मग ते परत महालात आले आणि आल्यावर पोपट राजाच्या उजव्या गुडघ्यावर आणि मैना राजाच्या डाव्या गुडघ्यावर बसली. पोपट आणि मैनेने राजाला विचारले, आपण आम्हाला का मारू इच्छिता? आम्ही तर आपले एकनिष्ठ आहोत. आपल्या महालातील नौकर आमचा द्वेष करतात, म्हणूनच त्यांनी आपल्याकडे आमची तक्रार केली आहे. आम्ही तर आपल्याला आनंदाची बातमी सांगायला आलो होतो. आम्ही दोघे पोपट आणि मैना मोठ्या वैभवी राजांचे नौकर आहोत, जे हुशारही आहेत आणि श्रीमंतही. आम्ही नेहमी आपल्याशी एकनिष्ठ राहिलो आहोत. आता पोपट आणि मैना आपल्या मनातली गोष्ट सांगतात आणि म्हणतात, या पोपटाच्या राजाकडे 1600 राण्या आहेत आणि आपल्याकडेही त्या राजाला फक्त एक मुलगा आहे. आपल्याकडे फक्त एक मुलगी. जरी तुम्ही एकमेकांना कधीच पाहिले नसेल तरीही तुम्ही आपल्या मुलांचे लग्न एकमेकांच्या मुलांशी लावून दिले पाहिजे. त्या राजाला तशीच सून हवी आहे जशी आपली मुलगी आहे, आणि आपल्याला तसाच जावई हवा आहे जसा या पोपटाच्या राजाचा मुलगा आहे. देवाच्या कृपेने आम्ही आपल्या राज्याच्या बाहेर एका जंगलात भेटलो आणि आता ही आनंदाची बातमी घेऊन आपल्याकडे आलो आहोत. मग पोपट आणि मैनेने आपल्या मनातील गोष्ट राजाला सांगून राजाला आनंदित केले. मग पोपटाने राजाकडे आपला पाय पुढे केला, ज्याला एक चिठ्ठी बांधलेली होती आणि त्यात राजकुमाराची पसंती लिहिली होती. जेव्हा राजाने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तो खूप आनंदी झाला. सुरुवातीला तर त्याला त्या पोपट मैनेवर विश्वासच बसला नाही, पण जेव्हा त्याने पोपटासोबत चिठ्ठी पाहिली तेव्हा त्याला पोपटावर विश्वास बसला. मग राजाने पोपटाच्या पायातून राजकुमाराची शाही प्रतिमा काढली आणि आपल्या राण्यांकडे पाठवली. त्याने सांगितले, ही प्रतिमा पाहून सांगा की हा राजकुमार कसा आहे. काही दिवस उलटले पण प्रतिमा परत आली नाही. राजकुमारीला ती प्रतिमा खूप आवडली होती आणि ती प्रतिमा ती सतत आपल्या हातात धरून ठेवत असे. काही दिवसांनी राण्यांकडून उत्तर आले की राजकुमार सर्वांना पसंत आहे. आता त्यांचे लग्न लवकरच लावून दिले पाहिजे, कारण राजकुमारी तर राजकुमाराला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. मग पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. शिवजी पुढे सांगतात, जसे हे उत्तर राजाकडे पोचले राजाने पोपटाला हे सांगून परत पाठवले की त्याने आपल्या मालकाकडे जाऊन सांगावे, राजकुमाराला आवडणारी मुलगी त्याला मिळाली आहे. त्याने 10 महिन्याच्या आत लग्नासाठी आमच्याकडे यावे. मग पोपटाने आदराने राजाला वंदन केले आणि आपल्या देशाकडे उडत निघाला. आपल्या देशात पोचल्यावर पोपटाने राजाला आपल्या प्रवासाच्या यशाबद्दल सांगितले. हे ऐकून राजा खूप आनंदी झाला की त्याला जशी सून हवी होती तशीच राजकुमारी त्याच्या मुलासाठी मिळाली आहे. मग राजाने लगेचच या सुप्रसन्न प्रसंगाचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्याचा आदेश दिला. राजकुमारासाठी अत्यंत मौल्यवान आणि उत्तम कपडे तयार केले गेले. घोड्यांसाठीही शानदार खोगीर तयार करण्यात आले. सैनिकांसाठी नवीन आणि भव्य पोशाख बनवण्यात आले. अनेक गोष्टी जसे की
अमूल्य हिरे, जवाहिरात, उत्कृष्ट वस्त्रे, दुर्मिळ फळे, महागडे मसाले आणि उत्तम दर्जाची अत्तरे गोळा करण्यात आली. राजाने प्रत्येक गोष्ट स्वतः आठवून एक एक करून मागवली. महिने लवकरच निघून गेले. इतक्या तयारीमध्ये वेळ कसा गेला राजाला समजलेच नाही. पण खेद, लग्नाच्या काही दिवस आधीच राजकुमाराचे वडील आजारी पडले. त्यांचा मृत्यू झाला. हे संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता. राजकुमाराला आपले जाणे पुढे ढकलावे लागले, कारण अशा वेळी लग्नाला जाणे आपल्याचा अपमान मानले गेले असते. जसा राजकुमाराच्या वडिलांच्या मृत्यूचा शोककाळ संपला, राजकुमार पोपटासह राजकुमारीशी विवाह करण्यासाठी निघाला. दुसरीकडे राजकुमारीचे राज्य फार दूर नव्हते, त्यामुळे राजकुमार फार लवकर तिथे पोहोचला. मग राजकुमाराने आपला तळ राजकुमारीच्या महालाजवळील बागेत टाकला. पण जर तो राजकुमार त्या बागेत शिरला नसता तर बरे झाले असते, कारण तेथेच त्याचा प्रिय पोपट मारला गेला. बागेच्या माळ्याने त्या पोपटाला मारून टाकले, कारण तो पोपट एका आंब्याच्या झाडावर बसून आंबा खात होता आणि तो आंबा राजकुमाराच्या दिशेने फेकत होता. ही गोष्ट माळ्याला आवडली नाही आणि त्याने रागाच्या भरात पोपटाला मारून टाकले. जसे हे संकट राजकुमारावर आले, काही वेळानंतर बातमी आली की राजकुमारीच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावण्यास नकार दिला आहे, कारण त्याचे वडील वारले होते. आता बागेत ठोकल्यानंतर काही दिवसांनी राजकुमारी फिरायला बाहेर पडली होती. योगायोगाने ती त्याच रस्त्याने गेली जिथे ती बाग होती. तिने त्या बागेकडे नजर टाकली आणि तिथेच तिने राजकुमाराला पाहिले. राजकुमारीने राजकुमाराला लगेच ओळखले, कारण त्याची प्रतिमा अजूनही तिच्याकडे होती. तिने त्यावेळी तर काहीच सांगितले नाही, पण थेट आपल्या महालात परतली, कारण तिला तिचा प्रेमी मिळाला होता. त्या क्षणापासून तिला सर्व काही खूप चांगले वाटू लागले. संध्याकाळी जेवताना राजकुमारीने आपल्या जेवणापैकी अर्धे जेवण खाल्ले आणि उरलेले अर्धे जेवण राजकुमाराच्या प्रतिमेसह राजकुमाराकडे पाठवले. तिने आपल्या दासीला सांगितले की तिने राजकुमाराला सांगावे की त्याने ते जेवण खावे आणि जर त्याने ते खाल्ले नाही तर त्याने त्यात आपले बोट बुडवावे. मित्रांनो, मग पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, शिवजी पार्वतीला कथा पुढे सांगताना म्हणतात की हे देवी, त्या दासीने तसेच केले. जेव्हा राजकुमाराने जेवण खाल्ले नाही तेव्हा त्या दासीने त्याला जेवणाच्या ताटात बोट बुडवायला सांगितले. जेव्हा त्याने ताटात असलेल्या भातात आपले बोट घातले तेव्हा त्याला त्यात आपली प्रतिमा सापडली. त्याने विचार केला की राजकुमारी तर माझ्यावर प्रेम करते. असा विचार करून त्याने आपले हात पुढे केले आणि एक चिठ्ठी राजकुमारीच्या नावाने लिहिली आणि ती त्या दासीला देऊन परत पाठवली. ती दासी राजकुमाराच्या महालात पोचली आणि राजकुमारीने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तिच्या मनात राजकुमाराला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तिने मध्यरात्री मोहरांनी भरलेली एक पिशवी घेतली आणि त्या बागेकडे निघाली जिथे राजकुमार थांबला होता. राजकुमारी म्हणाली, तू आश्चर्यचकित होऊ नकोस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि म्हणूनच मी लपून तुझ्याकडे आले आहे. माझे वडील तुझ्याशी माझ्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. चल, आपला घोडा तयार कर आणि मला तुझ्यासोबत तुझ्या देशात घेऊन चल, जिथे आपले कोणीही काही वाकडे करू शकणार नाही. मग राजकुमार आणि राजकुमारी दोघेही एका घोड्यावर स्वार होऊन राज्याच्या बाहेर पडले. ते अशा ठिकाणी पोचले जिथे त्यांचा जीव धोक्यात आला. ते ज्या नगरात पोहोचले तिथे एक चेटकीण राहत होती. तिलाही एक मुलगी होती. जसे तिच्या मुलीने राजकुमाराला पाहिले, ती राजकुमाराच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याची प्रतिज्ञा केली. आता ती चेटकीण मनात विचार करू लागली की राजकुमारासोबत लग्न कसे होणार. मग तिने एक युक्ती शोधली. तिच्या मुलानेही तसेच विचार करायला सुरुवात केली. मग
चेटकिणीने राजकुमार आणि राजकुमारीला आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून चेटकिणीने राजकुमार आणि राजकुमारीला आपल्या घरी भोजनासाठी बोलवले. जेव्हा राजकुमार आणि राजकुमारी त्या चेटकिणीच्या घरी गेले तेव्हा चेटकिणीने राजकुमाराला एक खोलीत बोलावले आणि त्याच्या गळ्यात दोरीचा फास टाकला. फास टाकताच राजकुमाराचे रूपांतर एका रेड्यात झाले. मग चेटकिणीने त्याला मागील दरवाजाने बाहेर एका सुरक्षित ठिकाणी पाठवून दिले आणि आपल्या मुलीलाही त्याच्यासोबत पाठवले. आता राजकुमारी जेवण केल्यानंतर आपल्या राजकुमाराचा शोध घेऊ लागली, पण तो तर आता रेडा बनला होता. तो तिला कसा मिळणार? दुसरीकडे दिवसभर तो रेडा चेटकिणीच्या मुलीच्या मागे मागे फिरत राहिला. ती मुलगी जिथे जायची रेडा तिच्या मागे जायचा. रात्री जेव्हा ती चेटकिणीची मुलगी रेड्याच्या गळ्यातील दोरीचा फास काढून टाकायची तेव्हा तो राजकुमार पुन्हा माणूस बनत असे. पण जशी सकाळ व्हायची ती पुन्हा दोरीचा फास त्याच्या गळ्यात टाकायची आणि तो पुन्हा रेडा बनायचा. दिवसभर तो तिच्यासोबत बाहेर फिरत असे. तिकडे राजकुमारीला राजकुमार भेटून अनेक दिवस झाले होते. ती वेड्यासारखी त्याला इकडे तिकडे शोधत होती. ती खूप दुःखी होती. तिला काहीच समजत नव्हते की आता काय करावे. ती विचार करायची, राजकुमार मला सोडून कुठे गेला असेल? त्याने मला फसवले का? नाही, तो असे करू शकत नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मीही त्याच्यावर खूप प्रेम करते. असे तर नाही ना की कोणीही त्याची हत्या केली असेल? मग त्या राजकुमारीने पुरुषाचे रूप धारण केले आणि त्या देशाच्या राजाकडे पोहोचली आणि त्याला आपल्या मनातील गोष्ट सांगितली. दुसरीकडे राजा राजकुमारीचे रूप, सौंदर्य आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे खूप प्रभावित झाला. मग राजाने आपल्या दरबारात त्या राजकुमारीला कोतवाल पदावर नियुक्त केले. जेव्हा राजकुमारी कोतवाल बनली तेव्हा तिला अनेक घरामध्ये येण्या जाण्याची परवानगी मिळाली. या कारणास्तव तिला अनेक घरांची गुपिते कळू लागली. अशा प्रकारे राजकुमारी कोतवाल बनून राजाकडे काम करू लागली. काळ हळूहळू सरकत गेला. अनेक वर्ष उलटली. मग एके दिवशी राजाचा मृत्यू होतो. दुसरीकडे सर्व नगरवासीय त्या कोतवालाला राजा बनवतात, कारण त्या कोतवालाचे म्हणजेच राजकुमारीचे वागणे जनतेशी खूप चांगले होते. मग एके दिवशी त्याच नगरातील एक व्यक्ती एक रेडा विकण्यासाठी त्या राजा बनलेल्या राजकुमारीकडे आला. राजकुमारीने त्या व्यक्तीचा रेडा विकत घेतला. तो रेडा खूप कामाचा होता. तो कोणतीही हरवलेली वस्तू हुंगून सांगू शकत असे. मग एके दिवशी अचानक तो रेडा कुठेतरी हरवला. राजाने त्या नगरात बातमी पाठवली की या नगरात जितकी रेडे आहेत त्या सर्वांना इथे जमा करावे. दुसरीकडे ही बातमी त्या चेटकिणीकडे पोहोचली. आता नगरातील सर्व रेडे राजासमोर जमले, पण त्या चेटकिणीने आपला रेडा, जो प्रत्यक्षात राजकुमार होता, राजाच्या दरबारात पाठवला नाही. जेव्हा सैनिकांनी राजकुमाराला म्हणजेच राजाला हे सांगितले की चेटकिणीने आपला रेडा पाठवला नाही तेव्हा ती एकदम संतापली. तिने आदेश दिला की त्या रेड्याला जबरदस्ती दरबारात आणले जावे. जसे सैनिकांनी त्या रेड्याच्या गळ्यातील दोरी जोरात ओढली तशीच ती दोरी त्याच्या गळ्यातून निघाली आणि दोरी निघताच तो रेडा, जो प्रत्यक्षात राजकुमार होता, आपल्या मूळ रूपात परतला. मग तर त्या राजकुमारीचे म्हणजे कोतवाल बनलेल्या राजकुमारीचे स्वप्न साकार झाले. ती धावत जाऊन राजकुमाराला बिलगली. तिने त्या चेटकिणीला पकडून तुरुंगात डांबले. राजा बनलेल्या राजकुमारीने सर्व नगरवासियांना सांगितले, मला माझ्या राजकुमाराला भेटण्यासाठी पुरुषाचे रूप घ्यावे लागले होते. मी एक स्त्री आहे, त्यामुळे आजपासून तुम्ही आपल्या राजकुमाराला आपला राजा आणि मला आपली राणी समजा. अशा प्रकारे नगरवासियांमध्ये आनंदाची लाट पसरली. त्याने त्या राजकुमाराला आपला राजा आणि राजकुमारीला आपली राणी म्हणून स्वीकारले. आता तिकडे तो राजकुमार
राजा बनला आणि राजकुमारी राणी. मग त्या चेटकिणीच्या मुलीला राणीने तुरुंगात टाकले, कारण तिने पूर्वजन्मात आपल्या पतीवर खोटा आरोप करून एका राजाच्या कैदेत टाकले होते. त्यामुळे तिलाही आता राजाच्या कैदेचा सामना करावा लागला. राजा आणि राणी एके दिवशी फिरायला बाहेर पडले. जेव्हा ते जंगलातून जात होते तेव्हा एका झाडापाशी उभे राहून विश्रांती घेऊ लागले. ते झाड अनेक वर्ष जुने होते. त्याच झाडावर राजकुमार आणि राजकुमारीने आपल्या पूर्वजन्मात एक प्रेमाची खूण बनवली होती, जी अजूनही सुरक्षित होती. जशी त्याची नजर त्या प्रेमाच्या खुणीवर पडली, त्यांना आपल्या पूर्वजन्मातील सर्व घटना आठवल्या. त्यांना जुने आयुष्य, जुन्या गोष्टी सर्व आठवले आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाची लाट आली. राजकुमारी म्हणाली, मला सर्व काही आठवले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. तूही माझ्यावर खूप प्रेम करत होतास. मी तुझी खूप सेवा केली होती. फक्त मला एकच खंत होती की मी तुझ्या आनंदासाठी एक आपत्याला जन्म देऊ शकले नाही. पण या जन्मात आपण पुन्हा एकत्र आलो आहोत, पती पत्नी म्हणून. हे आपल्या प्रेमाचेच फळ आहे. आपण पुन्हा भेटलो. माझा पूर्ण विश्वास आहे की या जन्मात ईश्वर आपले नक्कीच ऐकेल आणि आपल्याला आपत्य सुख नक्कीच मिळेल. मग काळ हळूहळू सरकत गेला. पूर्वजन्मातील जे काही अपूर्ण नशीब होते ते या जन्मात पूर्ण झाले. राणी गर्भवती राहिली आणि वेळ आल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे एका पत्नीने आपल्या पुढच्या जन्मात येऊन आपल्या पतीला पुन्हा मिळवले आणि त्याच्या सुखासाठी एका पुत्रालाही जन्म दिला. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. शिवजी पार्वतीला सांगतात, हे देवी, या कथेतून हे ज्ञान प्राप्त होते की जर स्त्री आणि पुरुष आपसात खरे प्रेम करत असतील आणि जराही द्वेष ठेवत नसतील, अशा पती पत्नीचे नाते जन्मोजन्मीचे असते. जर स्त्री पुरुषाला फसवते तर तिलाही फसवणूक मिळते आणि जर पुरुष स्त्रीला फसवतो तर त्यालाही फसवणूक मिळते. म्हणून पती पत्नीचे नाते अतूट विश्वासाचे असते. स्त्री पुरुष विश्वासाची दोरी घट्ट धरून ठेवतात. ते 7 जन्मापर्यंत पती पत्नी म्हणून भेटतात. त्यांच्या पूर्वजन्मातील उर्वरित इच्छा देखील नशीब पूर्ण करते. जसे की राजकुमारीला आपल्या पुढच्या जन्मात तोच राजकुमार पती म्हणून मिळाला आणि तिला अपत्य सुखही मिळाले. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, या कथेतून दुसरे ज्ञान हे मिळते की नशिबात जे नसते ते कधीच मिळत नाही. चेटकिणीच्या मुलीचे चारित्र्य चांगले नव्हते. ती आपल्या जादूच्या जोरावर राजकुमाराला मिळवू इच्छित होती, पण राजकुमार तिच्या नशिबात नव्हता. म्हणून तिने कितीही युक्त्या केल्या तरी तिला राजकुमार मिळाला नाही. राजकुमार फक्त त्या राजकुमारीच्या नशिबात होता. म्हणूनच इतक्या संकटानंतरही तोच राजकुमार या जन्मात पुन्हा त्याच राजकुमारीला पती म्हणून मिळाला. मग पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, अशा पती पत्नींचे नाते जन्मोजन्मीचे असते. म्हणूनच या नात्यात विश्वास टिकवून ठेवला पाहिजे आणि एकमेकांप्रती पूर्णपणे एकनिष्ठ राहिले पाहिजे. जे नशिबात नसते ते कितीही प्रयत्न केले तरी मिळत नाही. म्हणूनच कधी चुकीचा मार्ग अवलंबला नाही पाहिजे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. जसे की त्या चेटकिणीच्या मुलीला कायमचे तुरुंगात जावे लागले आणि तिचे संपूर्ण आयुष्य त्याच कैदेत संपले. मित्रांनो, जेव्हा माता लक्ष्मीने ही कथा पूर्ण ऐकली तेव्हा ती म्हणाली, हे स्वामी, आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी ही कथा ऐकून आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्यासोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक व्हिडिओसह. धन्यवाद. जय श्री कृष्ण.